मंगेश यांच्या माध्यमातून पाहतोय यावेळेला प्लेट ऑन झालेत. बॅटीचा इनर एज आणि चेंडू थेट जाऊन आदळतोय यष्ट्यांवर. पहिली मोठी शिकार जाळ्यामध्ये सापडत असताना परेश कडके बॅक टू द पॅव्हेलियन. पहिला फलंदाज गमावला गेलाय. अगदी मानसिक दडपणाखाली वावरताना पाहायला मिळाला परेश कडके. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका आलेला नाहीये आणि त्याचाच कुठेतरी मानसिक दडपण होता. बैठकी फटका लगावण्याचा प्रयत्न त्यानं केला. बॅटीचा इनर एज घेत असताना चेंडू यष्ट्यांवर आदळला. एका रणनीती अनुसार संघर्ष संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, याही वेळेला कमालीचा चेंडू होता. बॅट खाली येण्या अगोदर गोळीच्या वेगानं यष्ट्यांचा वेध. लगातारची दुसरी मोठी सफलता. मंगेश साळुंके कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना प्रभात बॅक टू द पॅव्हेलियन. तर या ठिकाणी आपण पाहतोय लगातारचे 2 विकेट्स. एका मोठ्या संघाला दबावामध्ये कशा पद्धतीने आणलं जातं. व्यावसायिक दर्जाचं सातत्यानं क्रिकेट आपल्या क्रिकेटिंग करिअरच्या सुरुवातीला खेळणारा खेळाडू अर्थातच मंगेश साळुंके. मागील 4 स्पर्धांमध्ये जर का आपण पाहिलं तर आपल्या नावारूपाला साजेशी गोलंदाजी त्यांना करता आलेली नव्हती. परंतु रॉयल सारखा ताकदवर संघ ज्यावेळेला तुमच्या समोर असतो ना, एकतर तुम्हाला नामी संधी असते आपलं सर्वस्व या मैदानावरती बहाल करण्याची. आणि मंगेश साळुंकेनं आपल्या क्रिकेटिंग करिअरमधील या वर्षातील सर्वोत्तम गोलंदाजीचा स्पेल त्यानं हाताळला. 2 बॅक टू बॅक महत्त्वपूर्ण विकेट्स त्याच्या खात्यामध्ये जमा केल्या. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 2 गडी बाद धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 6 धावा. अप्रतिम गोलंदाजी. ढोल ताशांचा गजरही आपल्याला ऐकायला मिळतोय. काही सराव करणारी आमची छोटे वादक मंडळी देखील मैदानाच्या आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याचबरोबर SK साऊंड अँड इव्हेंट्स अर्थात DJ शुभम भावेश देखील आपल्या समोर जोडले गेलेत. आणि त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धांमध्ये मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी यूट्यूब चॅनल अर्थातच PTC लाईव्ह देखील सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळते. हमजा खान आज साथी स्कोररमधून आमच्या समोर जोडले गेलेत. आज योगेश वाघ आमचे ऑफिशियल स्कोरर आपल्या वैयक्तिक कारणास्तव या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही आहेत. परंतु हमजा खान यांच्या उपस्थितीमध्ये मात्र आपल्याला ही स्पर्धा ॲज अ स्कोरर ते अटेंड करताना आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. थोडंसं मानसिक दडपणाखाली जरूर असेल. नवीन बॅटर हॅपी सिंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. यावर्षी या खेळाडूला मोठा खेळ करताना आपण पाहिलेला नाही आहे. परंतु इथे काय घडलंय, आलेली संधी आणि ही संधी मात्र गमावली जाते आहे. खरं तर अशा प्रकारच्या संधी तुम्हाला वारंवार मिळणार नाही आहेत. गोलंदाज थोडेसे नाखुश आहेत, नाराज आहेत. त्यांना देखील ठाऊक आहे या विकेटचं महत्त्व काय. जरी 2 आघाडीचे फलंदाज गमावले असले तरी रॉयल एक असा संघ आहे की ज्याचा 11व्या क्रमांकाचा खेळाडू देखील षटकार लगावण्याची क्षमता ठेवतो. आणि जर का हॅपी सिंग सारख्या विस्फोटक फलंदाजाला तुम्ही अशा प्रकारची संधी देत असाल तर येणारा कालावधी तुमच्या संघासाठी कठीण असू शकतो. झेल सुटलाय. थोडासा मानसिक दडपण पाहायला मिळालं. यावेळेला स्लो ओव्हर 1 पद्धतीचा चेंडू होता. पिक केलाय आणि या चेंडूला भिरकावून दिलाय. अक्षय सरोदेच्या बॅटमधून येतोय षटकार.
आलाय मिस्टर 360 या मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करण्याची क्षमता असलेला अक्षय सरोदे आपली उपयुक्तता, आपली गुणवत्ता, आपली ताकद या मैदानावरती दाखवत असताना यावेळेला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू जरूर होता, परंतु फाईनच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. एक धाव घेतली आहे, थोडीशी खराब फेकी आणि त्याचा फायदा मात्र मिळतोय. 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत. या 2 धावेंच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळते. 2 फलंदाज गमावल्यानंतर 16 रन्स ऑन द बोर्ड, 16 धावा धावफलकावरती आल्यात. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतोय. पण एक झेल घेण्याची संधी होती, हॅपी सिंग सारख्या फलंदाजाला बाद काढायची संधी होती. खरं तर ही जोडी सर्वाधिक महत्वाची आहे, कारण ही विकेट गमावल्यानंतर फलंदाजी तितकीशी धारदार आपल्याला पाहायला मिळाली नाही, कारण त्या खेळाडूंना फारशी संधी मिळाली नाहीये. यावेळेला चांगला चेंडू होता, स्लो ओव्हर पद्धतीचा चेंडू, फ्लाईट थोडीशी उंची दिली गेली. फलंदाजाच्या मनामध्ये लालसा निर्माण करणारी गोलंदाजी आहे, फ्लाईट केले जात आहे, चेंडूमध्ये पेस व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु तिसरा आणि चौथा गोलंदाजीचा विकल्प कोणता वापरला जाणार याकडेही लक्ष केंद्रित करावं लागेल, कारण रॉयल संघ म्हटलं तर एका गेम प्लॅनिंगनुसार संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. यावेळेला क्रीजच्या खोलीचा वापर केलाय, बॉडीचं वेट ट्रान्सफर करत असताना फाईनच्या क्षेत्रातून चेंडूला भिरकावून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे. अक्षयचा धमाका, आणखीन एक षटकार. तर या ठिकाणी षटक क्रमांक 2 देखील होत आहे समाप्त. एकूण धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. साथी स्कोरर मित्र आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 11च्या सरासरीनं 22 धावा धावफलकावरती आल्यात. चर्चा सुरू होती. पहिली 2 षटकं आघाडीच्या गोलंदाजांनी हाताळल्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या गोलंदाजीच्या विकल्पामध्ये कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाणार. राहुल चक्रपाणी गोलंदाजी मार्कवरती आलेत जरूर, परंतु यावर्षीच्या गोलंदाजीचं ॲनालिसिस जर आपण त्यांचं पाहिलं तर थोडीशी महागडी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाली आहे. खरं तर या संघामध्ये बरेचसे विकल्प गोलंदाजीचे देखील उपस्थित आहेत. प्रज्ञेश कोटेकर सारखा गोलंदाज आहे, परंतु प्रॅक्टिसपासून दूर असल्या कारणानं तो गोलंदाजी करताना आपण पाहिलेला नाही आहे यावर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये. मयूर सारखा एक गोलंदाज या संघामध्ये उपलब्ध आहे. कदाचित सागर कानडे या गोलंदाजाचाही विचार केला जाऊ शकतो, परंतु तो पावसाळी फॉर्मॅट खेळताना आत्तापर्यंत या वर्षी पाहायला मिळालेला नाही आहे. त्यामुळे संघनायकाकडे फारसे विकल्प नाही आहेत. गोलंदाज राहुलच्या हातामध्ये इथे मात्र चेंडू सोपवला जातो आहे. हॅपी सिंगला मिळालेलं जीवनदान आणि त्या जीवनदानाचा तो कशा पद्धतीनं फायदा उचलणार, कारण ही धावसंख्या इथून कुठेतरी 60+ 65+ घेऊन जाण्याचा प्रयत्न असेल. यावेळेला टायमिंग प्रॉपर आहे का? होय, मिडल ऑफ द बॅट चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. इथून जर का आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती षटकारानं स्वागत केलंय. दबाव बनवण्याचा प्रयत्न, मिळालेलं जीवनदान आणि त्या जीवनदानाच्या माध्यमातून संघासाठी जोडल्या जाणाऱ्या उपयुक्त धावा. यावेळेला देखील स्लॉटमध्ये चेंडू मिळालाय. सुरुवातीलाच म्हटलं होतं की तिसऱ्या आणि चौथ्या गोलंदाजीचा विकल्प लक्षात घेता पहिल्या 2 षटकांमध्ये फारशी आक्रमक खेळी पाहायला मिळाली नाहीये, परंतु या षटकाची सुरुवात पहिल्या 2 चेंडूवरती लगातार 2 षटकार.
वा हॅपी सिंग मिळालेला जीवनदान आणि त्यानंतर केली जाणारी आक्रमक फलंदाजी. खरं तर मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही परिस्थितीतून संघाला मजबूत स्थितीमध्ये घेऊन जाण्याची धमक असणारे दोन खेळाडू आहेत. जरी आघाडीचे दोन फलंदाज लवकर गमावले गेले असले तरी देखील या सामन्यामध्ये यावेळेला आउटसाइड द ऑफस्टंपचा चेंडू होता, लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळत नाहीये, परंतु तरी देखील चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा होय. इट्स ओव्हर द रूप. 6 धावांसाठी षटकार. पहिल्या 2 षटकांमध्ये 22 धावा 11च्या सरासरीनं आल्या आणि या षटकाच्या 3 चेंडूवरती लगातारचे 3 षटकार लगावत असताना षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली जाते. याही वेळेला टायमिंग प्रॉपर आहे का, क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत आणि चेंडू मात्र जाईल सीमा रेखा पार. पंचांचा इशारा. 1 मोर बेगेट षटकार. लगातारच्या 4 चेंडूंवरती 4 षटकार या ठिकाणी लगावले गेलेत. 6 मध्ये 6 पाहायला मिळणार का? मिळालेलं जीवनदान आणि त्यानंतर रौद्ररूप धारण करणारा हॅपी सिंग. नाव जरी हॅपी असलं तरी गोलंदाजावरती आक्रमण करत आणखीन एक तडाखा. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलंय सीमा रेखा पार. 5व्या चेंडूवरती येतोय लगातारचा 5वा षटकार. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू मध्ये 5 षटकार आले आहेत. इतिहास रचला जाणार का? अर्धशतक या ठिकाणी धावफलकावरती कंप्लीट केलंय. 6वा चेंडू इथे मात्र निर्धाव फेकला गेलाय. डॉट बॉल आलाय. षटक समाप्त होत आहे. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 2 गडी बाद 52 धावा. तब्बल 30 धावांचं हे षटक राहिलं. केवळ 1 चेंडू निर्धाव आला. 5 चेंडूंवरती 5 षटकार लगावण्याचा विक्रम करणारा या स्पर्धेतील पहिला खेळाडू ठरला हॅपी सिंग. आणि तोच हॅपी सिंग ज्याला पहिल्या चेंडूवरती जीवनदान मिळालं होतं. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 विकेट्स ज्या वेळेला लगातार बॅक टू बॅक आल्या मंगेश साळुंकेच्या पहिल्या षटकामध्ये असं वाटलं की रॉयल संघाला इथे बॅकफूटवरती ढकललं जाईल, परंतु हॅपी सिंग काय कमालीची बॅटिंग त्यानं मैदानाच्या आतमध्ये केली. अक्षय सरोदे या मैदानाच्या चौफे टोलेबाजी करण्याची क्षमता असलेला खेळाडू आणि आता मयूरला गोलंदाजीसाठी पाचारण केलं जातं. आपल्या वैयक्तिक स्पेलमधलं पहिलं आणि संघासाठी 4थं आणि अंतिम षटक आता त्यांना तो पाहायला मिळेल. 5 चेंडूवरती 5 षटकार लगावल्यानंतर 6व्या चेंडूवरती फॅन फॉलोविंगही आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते हॅपी सिंगची. खास त्याचं अभिनंदन करण्यासाठी हे 2 चिमुकले खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आले. यावेळेला कमालीचा तडाखा. लॉफ्ट केलाय चेंडूला, बिरकावून दिलाय सीमा रेखा पार. मयूरचं स्वागत करणारा हा षटकार.
तर पहिल्या चेंडूवरती मयूरचं स्वागतही अक्षयनं केलंय. पाप ज्या वेळेला हॅपी सिंग षटकार लगावत होता त्यावेळेला अक्षय नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा होता आणि आता अक्षय षटकार लगावतोय आणि त्याची जणू हौसला अफजाई करताना नॉन स्ट्रायकिंग एंडला हॅपी सिंगला आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 उत्तुंग षटकार. चला चेंडूची मागणी होते मैदानाच्या आतमध्ये आणि हे चित्र आपण नेहमी पाहतो की ज्या ज्या वेळेला अक्षय सरोदे असतील, परेश खडके असतील, प्रभात आंबोरे असतील, हॅपी सिंग असतील मैदानावरती बॅटिंग करतात ना त्यावेळेला आयोजकांना चेंडू सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये पुरवावे लागत आहेत. मागील 8 चेंडूंचा जर का आपण विचार केला तर मागील 8 चेंडूंमध्ये 7 षटकार आलेत. या अगोदरच्या षटकामध्ये लगातार 5 आणि या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवरती लगातार 2 उत्तुंग षटकार. तिसरा लगावला जाणार का? याही वेळेला कमालीचं टायमिंग आहे. चेंडूला भिरकावून दिलंय सीमा रेखा पार. 6 धावांसाठी षटकार. मागील 9 चेंडूंचा जर का आपण विचार केला तर 9 चेंडूंमध्ये 8 षटकार आलेत आणि तब्बल धावा मागच्या 9 चेंडूमध्ये 48 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्यात. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. 70 रन्स ऑन द बोर्ड. 70 धावा धावफलकावरती आल्यात आणि याच लयमध्ये जर का बॅटिंग झाली तर मात्र आणखीन एक तडाखा, आणखीन एक शॉट ऑफ लेनचा चेंडू. याही चेंडूला भिरकावून दिले सीमा रेखा पार. अक्षय सरोदे मिस्टर 360 ऑन फायर. षटकार. मागील 10 चेंडूंमधला हा 9वा षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अवघ्या 10 चेंडूमध्ये अर्धशतकीय भागीदारी या 2 खेळाडूंच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली आहे. अक्षय सरोदे जणू नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा असणाऱ्या हॅपी सिंगला सांगत असावा की मी देखील अशाच प्रकारचे षटकार लगावू शकतो. सलगच्या 4 चेंडूंवरती 4 षटकार आले आहेत. जो हॅपी सिंगला करता आलं नाही 6 चेंडूमध्ये 6 षटकार तो विक्रम इथे अक्षय सरोदे मैदानावरती करणार का? 4 मध्ये 4 आले आहेत. हा चेंडू महत्वाचा असणार आहे. मी म्हणेन या चेंडूवरती जर का षटकार आला ना तर अक्षय एक अशा धाटणीचा खेळाडू जो 6 मध्ये 6 षटकार लगावू शकतो. हो परंतु नाहीये. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. थोड्यासा धीम्या गतीनं देखील हा चेंडू केला गेला. पॅडलाईन वरती चेंडू आदळलाय. एकूण धावा धावफलकावरती 76. या स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्या. सुरुवात पहिल्या षटकामध्ये 2 विकेट्स गमावल्यानंतर देखील 76 या धावसंख्येपर्यंत मजल मारताना आपल्याला रॉयल ए संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू पंच अवांतरचा इशारा करतायत. षटक क्रमांक 3 महागडं ठरलं ज्यामध्ये 30 धावा आल्या आणि या षटकाचा जर का आपण विचार केला तर या षटकामध्ये आतापर्यंत धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात त्या लगातारच्या 4 षटकारांच्या पद्धतीनं 25. हो हा चांगला चेंडू होता. फुलर लेनचा चेंडू एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न मैदानावर होणार. मिसफिल्ड पाहायला मिळाली आहे आणि त्याचा फायदा उचलला जातोय. 2 कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होत आहेत. अंतिम चेंडूवरती आल्या धावा 2 आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीनं एकूण धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या रॉयल ए संघाच्या माध्यमातून 79 आणि विजयासाठी लक्ष उभारलं गेलं. संघर्ष स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघासमोर 80 धावांचं आणि या 80 धावांचा कशा पद्धतीनं केला जाणार पाठलाग ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती होतोय बदल. परंतु तत्पूर्वी जाऊयात एक छोटासा डीजे ब्रेक.
तब्बल 80. तर विजयासाठी तब्बल आपण पाहिलं तर 80 धावांची गरज आहे आणि काही फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. हॅपी सिंग आणि अक्षय सरोदे यांची. परेश खडके प्रभात बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की संघ एका कुरफडलेल्या धावसंख्येवरती रोखला जातोय की काय, परंतु त्यानंतर मित्रांनो हॅपी सिंग मैदानाच्या आतमध्ये आला. त्याने 5 चेंडूमध्ये 5 सिक्स लगावले. तर दुसऱ्या षटकामध्ये अक्षय सरोदेच्या बॅटमधून तब्बल 4 सिक्स येताना आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांच्या दमदार खेळीच्या बळावरती तब्बल 79 धावा उभारत 80 धावांचं एक भलं मोठं आव्हान या मैदानाच्या आतमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. या आव्हानाचा पिछा कशा प्रकारे केला जाईल. चला टॉस साठी यायचंय स्वराज्य 11 आणि सुपर माऊली संघाच्या संघनायक. टॉस साठी यायचंय. चला विनंती असेल सुपर माऊली संघाचे संघनायक आणि स्वराज्य 11 संघाचे संघनायक टॉस साठी या. चला संदीप सर आपल्याला विनंती असेल की जे जुने चेंडू आहेत ते पुन्हा एकदा परत करायचे आहेत आयोजकांपर्यंत. जाईल मी विजयजी पवार साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर पुढच्या सामन्याची नाणेफेक करून घ्यायची आहे. तर इथे टॉस केला जातोय विशेष मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि टॉस जिंकलाय स्वराज्य 11 संघानं. तर व्हाईट बॉलने सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू अवांतर गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज भावेश उल्वेकर समोर आपण पाहिलं तर सतीश थोरात एक मॅरेथॉन इनिंग साकारावी लागेल. पहिला बॉल वाईड, दुसरा चेंडू तो देखील वाईड. हॅलो चेक, हॅलो 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 चेक चेक हॅलो. तर पहिले दोनही चेंडू आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी अवांतर येताना आपण पाहतोय. पुढचा बॉल आणि इथे फार्निचर डिस्ट्रॉय, क्लीन फोल्ड मैदानाच्या आतमध्ये सतीश थोरात बॅक टू पवेलियन. तर पहिला गडी गारज यांच्याकडनं भली मोठी अपेक्षा होती, त्यांनी मात्र पूर्णपणे निराशा वेळेस मैदानाच्या आतमध्ये दिली आहे. पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होत असताना फलंदाज सतीश थोरात इथून मात्र तंबूच्या दिशेने माघारी परतताना पाहायला मिळत आहेत.
तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चेतन आलाय. इनॅट नंबर 3 चेतनने आलेला बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न, टॅप शॉट केला, पहिला बॉल. आणि इथे आपण पाहिलं तर सिंगलने डावाची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. सिंगलच्या मदतीने राज थोरात स्ट्रायकिंग एंडवरती येत असताना 3 धावा यावेळेस धाव फलकावरती. 1 गडी बाद 3. सतीश थोरात बाद होणारे फलंदाज वैयक्तिक 0 धावसंख्येवरती बाद होत आहेत. असं वाटलं होतं की मोठी मॅरेथॉन इनिंग त्यांच्या बॅटमधनं येईल, परंतु भोपळा न फोडता तंबूच्या दिशेने माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळाले. राज थोरात त्यांचे सुपुत्र यांच्याकडनं मोठी अपेक्षा असेल, परंतु खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर राज देखील पहिला चेंडू जो आहे तो पूर्णपणे निर्धाव खेळून काढताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेचा बॉल भरपूरच बाहेर निघतोय. पंच आमच्या दिशेने वळत दोन्ही हात जमीन लगत समांतर करत आम्हाला दर्शवतात. अव्वांतर आहे. अव्वांतर धावसंख्येमध्ये भर मात्र या चेंडूवरती पडताना आपण जरूर पाहू शकाल. टीमची धावसंख्या 1ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 4 धावा, ज्यापैकी 3 अव्वांतर स्वरूपाच्या धावा आहेत. इथे वारंवार या संपूर्ण षटकामध्ये हेच बघायला मिळतंय. काही पे निगाय काही पे निशाण असे फटके घेण्याचा प्रयत्न, आणि तिथून देखील आपण पाहिलं तर डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये होताना जरूर आपण पाहतोय. तर इथे देखील परत एकदा व्हाईट बॉल. चेंडू निर्धाव जरूर जात आहेत, परंतु मध्ये मध्ये व्हाईट चेंडू देखील जरूर मैदानावरती बघायला मिळत आहेत. अव्वांतर धावत संख्येमध्ये मात्र भर पडतीये. टीमची धावत संख्या जाऊन पोहोचेल 5 धावा धावफलकावरती. तर यावेळेस बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय आणि एक सोपा झेल मैदानावरती पूर्ण केला जातोय आणि संपवला जातोय फलंदाज राज थोरात याचा खेळ. तर चला मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार. तर मागच्या मॅचमध्ये 41 धावांची जबरदस्त इनिंग साकारणारा अक्षय सरोदे ठरतोय मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी. तर माफ करा, मोहिते मॅन ऑफ द मॅच आहेत. तर इथून आपण पाहिलं तर जवळपास पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. विजयासाठी 80 धावांचा पिछा करत असताना प्रत्युत्तर दाखल फक्त आणि फक्त 5 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये येताना आपण जरूर पाहतोय. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रभात आंबोरे. फलंदाजीमध्ये तितकीची चमक दाखवू शकला नाहीये, परंतु गोलंदाजीसाठी सतत पाचारण संघाकडून सांघिक स्वरूपाचं दुसरं आणि स्वतःचं पहिलं षटक यावेळेस मैदानाच्या आतमध्ये घेऊन येताना आपण जरूर पाहतोय. चला 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 प्रभात, थोडा वेग वाढवा. पहिला बॉल यावेळेस 8व्या बॅटनं क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये आणि अविनाशी ते कोणत्याच प्रकारची चूक करत नाहीये. आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज चेतन बॅक टू पवेलियन. तर यावेळेचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज होईल सज्ज. इथे पाटलाईनला चेंडू आढळतोय. प्रज्ञेश पोडेकर यावेळेस रॉयल संघाविरुद्ध फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आणि आल्याबरोबर लेग पॅचच्या माध्यमातले सिंगल देखील प्राप्त करतायत. एकेरी दुहेरीने टीमच्या धावसंख्येला आकार देण्याचं काम जरूर मैदानाच्या आतमध्ये होताना आपण पाहतोय.
परंतु इथून मोठे फटके खेळावे लागतील. 24 चेंडूंमध्ये 80 धावांची गरज म्हणजे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला तीन षटकारांची आवश्यकता होती. तर यावेळेस राहुल चक्रपाणी आल्याबरोबर आपली ताकद सिद्ध करतायत. मागणी गोलंदाजी आज ठरली. तब्बल 5 षटकार आले त्यांच्या गोलंदाजीवरती, परंतु त्यांनी देखील आलेल्या आपल्या बॅटमधनं पहिला षटकार इथे मात्र लगावत आपली ताकद सिद्ध केली आहे. तर यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, परंतु रनअप मध्ये काहीसा अडथळा, मानसिक दडपण आहे, कारण की समोर राहुल चक्रपाणी सारखा आक्रमक खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज होईल सज्ज. यावेळेस आपण पाहिलं तर विकेटच्या समोर सापडतोय. पॉपिंग क्रीजच्या बाहेर डान्सिंग राहून तो विकेट घेण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नांमध्ये फलंदाज राहुल चक्रपाणी देखील बॅक टू दी पवेलियन. फटका लगवण्याचा प्रयत्न, राहुल आहे तिथे उपस्थित. जोपर्यंत चेंडूला उचलतील पुन्हा एकदा फेकतील तोपर्यंत आपण पाहिली तर सिंगल मैदानावरती फक्त सिंगल मिळताना आपण पाहतोय. प्रज्ञेश पोडेकर स्ट्रायकिंग एंड वरती 40+ चा एक दमदार खेळाडू. या मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारची बॅटिंग करेल संघाला गरज आहे धावांची. धावसंख्येचा एक मोठा डोंगर, मोठा रतीप मात्र रचला गेला रॉयल संघाच्या माध्यमातून, आणि तो पूर्ण करायचा असेल तर अशा प्रकारचे फटके येणं अत्यंत गरजेचं. तो फटका लगावला गेला, प्रज्ञेश पोडेकर यांच्या बॅटमधून येतोय उत्तुंग असा. तर खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, सिंगल, आणि इथे कळंबोलीतील गोविंदा पथकांसाठी एक आनंदाची बातमी येते. कैलासदादा पाटील यांच्या माध्यमातून ज्यावेळेस कृष्ण जन्माष्टमी बहुतेक ठिकाणी चोरहंडी आयोजित केली जाते आणि कळंबोलीतील कोणताही गोविंदा पथक जर तिथे गेला आणि मानाची सलामी दिली तर प्रत्येकाला 1000 रुपये प्रत्येकी देऊन सन्मानित केलं जाईल. इव्हन इथे हा कार्यक्रम असणार आणि कैलासदादा पाटील यांच्या वतीने प्रत्येक गोविंदा पथकाला प्रत्येकी 1000 रुपये देऊन सन्मानित केलं जाईल जर त्यांनी मानाची सलामी त्या हंडीला दिली तर.
तर इथून देखील आपण पाहिलं तर सिंगल मात्र मैदानावरती अर्जित केली जाते. सिंगलच्या मदतीने तब्बल 27 धावा आणि त्यामध्ये आणखीन एक आव्हांतरची जोडावी मित्रांनो. 28 धावांपर्यंत धावून धावफलक विसवलंय. काहीसं असं चित्र पहिल्या इनिंगचं देखील होतं, परंतु शेवटची 2 षटकं, एका षटकामध्ये 5 षटकार, एका षटकामध्ये 4 षटकार आणि काही आव्हांतर चेंडू, आणि तेच कारण आहे की मोठी धावसंख्या धावफलकावरती बघायला मिळाले. परंतु विनोद फड ताकदीचा वापर आणि टोला प्रॉपर कडे कडे बॉलला भिरकावलंय. सीमारेखा पार येतोय षटकार. तर खऱ्या अर्थानं विनोद फड यांना पाठवण्यामध्ये उशीर केला की काय संघर्ष संघाने, कारण की जेव्हापासून आले तेव्हापासून जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, परंतु त्यामध्येच हा निर्धाव चेंडू येताना आपण जरूर पाहू शकाल. डॉट बॉलची झाली आहे समाप्ती. धावफलक आपण पाहिलं तर स्थिरावतोय 34 धावा धावफलकावरती. हा चेंडू इथे पुन्हा एकदा टाकावा लागेल. व्हाईट बॉल. राहुल भोईर काहीशी वेगळी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न जरूर करतायत, परंतु त्यामध्येच आपण पाहिलं तर कुठेतरी अवांतर चेंडू जास्ती प्रमाणामध्ये येताना पाहतोय. हा बॉल शरीराचा वेध घेतोय. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये. 3 ओव्हरचा खेळ झाला समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्ती. अखेर टीमची धावसंख्या धावफलकावरती 35 धावा. पुन्हा एकदा सर्व गोविंद पदकांसाठी सुवर्ण संधी आहे. कृष्ण जन्मदिवशी संध्याकाळी इव्हन इथे चोरंडी आयोजित केली गेलेली आहे आणि प्रत्येक गोविंद पदक जो तिथे जाऊन मानाची सलामी देईल, प्रत्येक गोविंद पदकासाठी कैलासदादा पाटील यांच्या वतीने रोख रक्कम 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल, याची आपण सर्वांनी मात्र नोंद घ्यायची आहे. तर या दरम्यान आपण पाहिलं तर सन्माननीय श्री कानाशेठ कडके साहेब यांचं देखील इथे शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. परेश कडके यांचे पिताश्री, आणि प्रत्येक मॅच आपण पाहिली तर अगदी परेशच्या करिअर्सच्या स्टार्टिंग पासून प्रत्येक गावोगावी जाऊन क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेणारं व्यक्तिमत्व सन्माननीय श्री कानाशेठ कडके यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून शुभागमन होताना पाहायला मिळतंय. तर इथून शकाल जरूर निर्धाव चेंडू आलाय. नितीन म्हात्रे भरपूर दिवसांनंतर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी करत असताना सरावा दरम्यान क्विक काम गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात, परंतु पुराणा चावल ज्यांना म्हटलं जातं, पूर्णपणे क्रिकेटमध्ये मुरलेला खेळाडू, उजव्या हाताने तर मारलाच मित्रांनो, डावकुऱ्या हाताने देखील लांब लचक षटकार लगवताना फलंदाज प्रज्ञेश पोडेकर आपण पाहू शकाल. सांगतात अजून देखील माझ्या फलंदाजीमध्ये तीच धार बाकी आहे. तो इशारा त्यांनी मात्र षटकार लागवत्या क्षणीच त्यांच्या चंबूकडे करताना आपल्याला जरूर बघायला मिळाले. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. पुढचा बॉल इथे आपण पाहिलं तर वाईटचा इशारा पंच करत असताना नितीन हे देखील दडपणाखाली जाताना पाहायला मिळतात. प्रज्ञेश पोटेकर यांनी एक लांब लचक षटकार लगवल्यानंतर ते देखील थोडेसे मानसिक दडपणाखाली जाताना आपण जरूर पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू इथे देखील रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. षटक समाप्ती होते आणि याचबरोबर एक मोठा विजय संपादन केला जातोय. रॉयल स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघाच्या माध्यमातून विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी संघर्ष स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघ तुम्हाला मनपूर्वक आणि खूप खूप अशा शुभेच्छा. समारंभाकडे जाऊया. व्यासपीठावरती सन्माननीय श्री कानाशेठ कडके साहेब यांचा इथे आपण पाहिलं तर सन्मान होताना आपण नक्कीच पाहू शकाल.
एक जबरदस्त क्रिकेट एक हार्ड हिटर बॅट्समन परेश खडके यांचे पिताश्री कानाशेठ खडके यांचा या व्यासपीठावरती आपण पाहिलं तर जरूर सन्मान केला जातोय आणि विनंती असेल काकांना की आपण व्यासपीठावरती बसूनच स्थानापन्न व्हायचंय.